ठीक है, सुनो। इसमें नाम है आरोपियों के। ब 26 एप्रिल 2012ला बोरिवली हद्दीत बिल्डर म्हणून काम करणारे नितीन ढकान यांचं अपहरण झालं होतं. काही अज्ञात इसमांनी केलं म्हणून त्याचे भाऊ किशोरभाई ढकान यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीमध्ये ती तक्रार बोरिवली पोलीस स्टेशनला 174/12 कलम 365 खाली दाखल झाली होती. त्या केसमध्ये तपास करत असताना त्यांचा मृतदेह हा तुंगारश्वर ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये त्या जंगलामध्ये जळालेल्या अवस्थेत मिळाला होता. या संदर्भात किशोरभाई ढकान यांनी पुढे असं स्टेटमेंट दिलं आमच्याकडे की नितीन ढकान यांचं गँगस्टर गोपाल पांडे यांच्याशी जमिनीचा व्यवहार झालेला होता. जी जमीन बोरिवलीच्या हद्दीतील साईबाबा नगरमधली होती आणि त्याच्याबद्दल त्यानं टोकन घेतलेलं होतं. तर त्या टोकनचे पैसे त्याला द्यावे लागू नयेत म्हणून त्याने नितीन ढकान यांचं अपहरण केलं त्यांच्याच गाडीतून आणि त्यांना तुंगारश्वरच्या जंगलामध्ये नेऊन त्यांना मारलेलं आहे. त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते हारून इब्राहिम शेख, बिरबल रामविलास सिंग, ब्रिजेश शंभूनाथ मिश्रा, अभिजित भोसले आणि सचिन चोरगे असे त्याचे साथीदार होते. या सगळ्यांनी मिळून नितीन ढकान याचा खून करून त्याचं प्रेत जाळून टाकलं होतं. त्यामध्ये पुढं कलमवाढ झाली 201, 302 प्रमाणे आणि याचा तपास तत्कालीन ECP श्री प्रवीण मोरे साहेब यांनी केला आणि ही केस पूर्ण तपास करून कोर्टामध्ये चार्जशीट दाखल केली आणि याचं सुनावणीचं काम माननीय श्री पठाणसाहेब जुंडोशी कोर्ट यांच्या न्यायालयात PP वैभव बगाड यांनी पाहिलं आणि सर्व पुरावे त्यांनी माननीय न्यायालयासमोर मांडल्यानंतर सरकारी पक्षाची बाजू मजबूत एव्हिडन्सवर असल्याने माननीय पठाणसाहेबांनी या सर्व आरोपींना जन्मठेप शिक्षा सुनावली आहे आणि यामध्ये गोपाळ पांडे जो आहे ती ही केस सुनावणी चालू असतानाच 2020मध्ये मयत झालेला आहे.